ऐकून घ्या. मी काय म्हणतो सरजी, सरजी, मी माझी एक मिनिट साहेब, एक मिनिट नाही तुमचे पाच मिनिटं बोलू नको. 5 मिनिटं वरिष्ठ आहे काय तक्रार योग्य ठिकाणी करावी, गुंडांवर करावी, चुकीच्या माणसांवर करावी, शिवप्रवीणवर दादागिरी. साहेब मला एक सांग, आता आपण जरी बोलत होतो आम्ही सगळ्या पद्धतीने सांगतो अधिकारी असं काय तक्रार करा. मी बोलतो तुम्हाला चालू झालंय का वरिष्ठ तुम्ही त्यांना बोललो पाहिजे. सांगा तुम्ही तुमच्या पण आता फेसबुक लाईव्ह आहे साहेब. आता मी फेसबुकवर सांगतो तुम्हाला, यापूर्वी तुम्हाला घटना पूर्णपणे आम्ही सांगितलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आता आपण बोलत असताना चौधरी साहेबांचं या ठिकाणी वागणं अतिशय दादागिरीचं होतं आणि इतर कर्मचाऱ्यांनी पण बघितलेलं आहे. योगेश दादा मांडोळे तुमच्या समोर साहेबांनी कशी अर्वाच्य भाषा केली तुम्ही साक्षीदार आहे. तुम्ही जरी पोलीस कर्मचारी असाल पण सत्य बोलायला शिका आणि सत्य सांगा. साहेबांना सांगा. आता साहेब पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, आमच्या 6 वर्षापासून इथे प्रथा आहे. आमच्या कार्यक्रमांना इथे रामनवमी होते, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होते, इथे शिवजयंती होते, इथे चांगले कार्यक्रम होतात आणि रेल्वेच्या अलीकडे या चांगल्या प्रथा ह्या शक्ती ग्रुपने चालू केलेल्या आहेत. या शक्ती ग्रुपला कुठेही राजकारणाचा सहभाग नाहीये. आम्ही सगळे राजकारणी येतो आणि सर्व पक्ष एकत्र येतात. इथे रामनवमीला मागच्या काळात आमदार साहेबांच्या हातून कार्यक्रम झालेले आहेत. बरोबर आहे का?